आपण बघतोय धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार होते वीरेंद्र जगताप आणि तेच संभाव्य आमदार असतील असं सध्या तरी दिसतंय। भाजपच्या प्रताप अडसड यांचं त्यांच्या पुढे एक मोठं आव्हान होतं, परंतु वीरेंद्र जगताप यांनी आपण बघतोय की धामणगाव रेल्वे मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा रोवलेला आहे आणि इथं त्यांनी संभाव्य आमदार म्हणून नागरिकांनी धामणगाव रेल्वेच्या त्यांना पसंती दिलेली आहे। तर प्रताप अडसड यांचा इथं पराभव होऊ शकतो असं सध्या तरी दिसतंय। अर्थातच हे संभाव्य आकडे आहेत, संभाव्य ही सगळी माहिती आहे, त्यामुळे उद्या नेमकं काय होतं हे देखील साम टीव्हीवर आपण पाहणार आहात। उद्या निकालाचा दिवस आहे, परंतु सध्या मात्र धामणगाव रेल्वेमध्ये संभाव्य आमदार असणार आहेत वीरेंद्र जगताप। मात्र काँग्रेसचं पारडं जड का आहे धामणगाव रेल्वे या मतदारसंघामध्ये याची कारणं सुद्धा आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांच्याकडनं। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघामध्ये बघितलं तर तिहेरी लढत जी आहे ते पाहायला मिळाली आहे। या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे विद्यमान आमदार प्रताप अडसड हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा या तिघांमध्ये जे थेट लढत आहे ते पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघितलं तर या विधानसभा मतदारसंघामध्ये मागील पंचवार्षिक जो आढावा घेतला तर हे तीनही उमेदवार याच निवडणुकीच्या रिंगणात होते। मात्र त्यावेळी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी वंचित बहुजन आघाडीकडून तब्बल 22,000 मतं घेतले होते आणि मतांचं विभाजन झालं असं या ठिकाणी बोलल्या जात होतं। मात्र या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी किती मतं घेईल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे। एकंदरीत बघितलं या ठिकाणी प्रताप अडसड जे भाजपचे उमेदवार आहे यांच्यासाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यासह पंकजा मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रचारसभा घेतल्या। यासोबतच बघितलं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्यासाठी खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी आपली सभा घेतली। यासोबतच या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्यासाठी राहुल गांधी यांनी मोठी सभा घेतली व त्याच वेळी जे आहे मोठा जनसमुदाय या ठिकाणी पाहायला मिळाला। एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी जर मताचं ध्रुवीकरण झालं नाही तर कुठेतरी या ठिकाणी तिहेरी लढत जी आहे अतिशय पाहायला मिळत आहे। मात्र राहुल गांधी यांच्या सभेमुळे कुठेतरी काँग्रेसला फरक पडेल व त्यांना फायदा होईल अशा प्रकारची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे।